परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका साष्टांग नमस्कार. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलताईंना साष्टांग वंदन. आणि श्रोते आपण सगळ्यांना साष्टांग वंदन करते आणि आजच्या वक्तव्याला सुरुवात करते. मांडुक्याचा आज 12वा मंत्र, काल 12वा मंत्र आपण बघितला. त्याच्या कारिका आज आपण बघतोय. 12वा मंत्र जो आहे हा नेमका आम्हाला काय सांगतोय? 3 मात्रा आणि 3 पाद यांचे ऐक्य असणारे ओम हे परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून 3 मात्रा आणि 3 पाद यांचा वेगवेगळा अभ्यास न करता त्या 3 मात्रा आणि 3 पाद यांचं अधिष्ठान असणार चतुर्थ पाद म्हणजे तुरीय ब्रह्म याचाच सतत विचार करावा. तेच परिपूर्ण शुद्ध आत्मचैतन्य स्वरूप आहे. मानवी जीवन जे आहे हे मानवी जीवन आमचं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्थांनी संपूर्णपणे व्यापलेलं आहे. जीव या 3 अवस्थांचं कौतुक करण्यातच व्यस्त असतो बघा. त्याचीच प्रतिष्ठा सारखी मांडतो. त्याच्या अधिष्ठानाकडे आमचं दुर्लक्ष असतं आणि ते अधिष्ठान जाणण्यासाठी ओंकाराची ही साधना उपनिषदामध्ये आम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे 3 अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही, तोची देहाच्या ठाई विदेही साक्षी पाही सर्वांचा, हे ते साधन आहे. आणि असं साक्षीत्व करून परब्रह्म स्वरूप आम्हाला व्हायचंय. वेणीचा एक एक पदर एकत्रित केला. काल फार सुंदर उदाहरण सुनील काकांनी दिलं आपल्याला. काकांनी डॉक्टर काकांचं कमळाचं उदाहरण होतं, आचार्यांचे उदाहरण आहे, कवीचं उदाहरण दिलंय. परंतु सुनील काकांनी तिसरं अजून एक उदाहरण ह्या संदर्भामध्ये आपल्याला ऍड करून दिलेलं आहे. ते म्हणजे वेणीचा प्रत्येक पदर एक एक पदर एकत्रित केली, केसांचे 3 भाग केले, एक एक पदर एकत्रित केले, ते 3 पदर, तर वेणी ह्या संज्ञेला ते प्राप्त होतात. ते केस वेणी ह्या संज्ञेला प्राप्त होतात. प्रत्येक पदाला वेणी म्हणत नाही, त्याला केस असं म्हणतात. तसंच 3 पाद 3 मात्रा यांच्या ऐक्याला जाणून ओम हे परब्रह्म स्वरूप जाणावे. एक एक पाद आणि एक एक मात्रा यांचा वेगळा वेगळा अभ्यास म्हणजे ओम नव्हे. तर ओंकार परब्रह्म स्वरूप हे 3 मात्रा 3 पाद यांचं ऐक्य आणि असं अखंड चिंतन, त्याचं यथार्थ चिंतन करून मग त्यात हरवून जावं. आणि हरवून गेल्यानंतर ओंकार विदम ओंकार भवती भाव, हे काकांनी डॉक्टर काकांनी केलेलं विधान आहे. तसं त्या तसंच मी आपल्या समोर मांडलेलं आहे. म्हणून ओंकाराचे सगळे स्वरूप जाणून घ्यायचे. ओंकारापेक्षा ब्रह्म जराही वेगळे नाही हा 100% विश्वास असू द्यावा. विठ्ठल श्रीराम जसे ब्रह्मरूप आहे तसे ओम सुद्धा ब्रह्मरूप आहे. 3 मात्रा 3 पाद हे ओमचे सगुण रूप आहे. ते अक्षर आहे, आकृती आहे, दृश्य आहे, वाच्य सुद्धा आहे, बोलता येतं, सांगता येतं, ऐकता येते, अर्थ सुद्धा करून घेता येतो ओमचा. असं ओंकार हा व्यक्त आहे, सगुण आहे. म्हणून सगुण रूप असल्यामुळे उपासना ह्या सदराखाली ते मूर्त. म्हणून ओमची उपासना सगुणाची आहे. परंतु सगुण आणि निर्गुण ह्यात भेद नाही. सगुणाच्या आधारे निर्गुण पावी जे निर्धारे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. म्हणून ओंकार व निर्गुण परब्रह्म यात जराही भेद नाही असे अभेदत्वाने त्याचं यथार्थ चिंतन करावं. ओम हा अव्यवहार्य आहे. सगळा व्यवहार हा वाणी आणि मनबुद्धीच्या साह्याने होतो. म्हणून मनबुद्धीला निवृत्त केल्याशिवाय ओंकाराचा अनुभव नाही. यतोवाचा निवर्तन ते आपण नेहमी म्हणतो. अशा या ओंकारात द्वैताचे नाव पण राहत नाही. प्रपंचाचा आत्यंतिक अभाव असतो. असं ओंकाराचं स्वरूप लक्षात घ्यावं आणि याचं यथार्थ चिंतन आणि जर ध्यान केले तर मी आत्मरूप होतो. हा महत्वाचा असा 12वा मंत्र आहे. आज त्याच्या कारिका आपण अधिकारवाणी मधून श्रवण करू. राम कृष्ण हरी.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरार्गरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, नाथ परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या श्रीचरणी साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांना साष्टांग दंडवत करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. शांतीपाठाने सगळ्यांनी मनात शांतीपाठ म्हणायचा आहे. मनामध्ये कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर होगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आगम प्रकरण शेवटचा मंत्र क्रमांक 12 काल आपण घेतला आहे. आता त्यावरील कारिका क्रमांक 24 ते 29 याचा आज आपण चिंतनात्मक भाग बघूया. काल एवढं सांगितल्यानंतर याच्या कारिकामध्ये आणखीन दिलेले जे बारकावे आहेत ते बारकावे मी आपल्या समोर स्पष्ट करतो आहे. तर मोह होतो की कारिका वाचाव्या. नीलताईंसारखा माझा संस्कृतचा अभ्यास नाही, पण मी प्रयत्न करतो. आपण गोड करून घ्याव्या. ओंकारं पादशो विद्यात्, पादा मात्रा न संशयः, ओंकारं पादशो ज्ञात्वा न किंचिदपि चिंतयेत्. ओंकार पादशो विद्यात्, पादा मात्रा न संशयः. पादा ह्याच मात्रा आहेत आणि मात्रा हेच पाद आहेत. पाद आणि मात्रा यांच्यामध्ये जरा सुद्धा भेद नाही आणि पाद आणि मात्रा ह्यांच्या एकत्रीकरणातच ओंकार होतो. याप्रमाणे ओंकाराचा पादशः अभ्यास करावा. पादाच मात्रा आहे ह्यातही शंका नाही. आणि असे स्वरूप जाणल्यानंतर ओंकारम पादशो ज्ञात्वा, तीनही अवस्था जागृत स्वप्न सुषुप्ती
पाद आहेत. अकार उकार मकार, अर्धमातृका आणि बिंदू या मात्रा आहेत. म्हणून तो जो चंद्र आहे त्याला अर्धमातृका म्हणतात, कारण तो मात्रेचा भाग आहे. एकदा संपूर्ण ओंकाराचं स्वरूप जाणलं की अन्य चिंतन करण्याच्या मागे लागू नये. किमन्यत शास्त्र विस्तरही आपण ऐकतो नेहमी. किमन्यत शास्त्र विस्तरही गीतेच्या महात्म्यामध्ये सांगितलंय की गीतेसारखं गंगोदक जर पिलं तर अन्य शास्त्राचा विस्तार काय आहे, कशाची गरज आहे. अन्य कशाचीही गरज पडत नाही. म्हणजे अन्य शास्त्र लहान नाही, हे पुरे परिपूर्ण आहे. तसं इथे म्हणतात ओंकार पादशोध ज्ञात्वा. एकदा ओंकाराचे पाद जर आपण जाणले, वेगळं जाणण्याची काहीही जरूर नाही. आणि तुम्ही चिंतामुक्त होता. न किंचिदपि चिंतये. त्यानंतर कुठलंही चिंतन करण्याची गरज पडत नाही. या ठिकाणी चिंतन शब्द आहे, चिंता शब्द नाही आहे. न किंचिदपि चिंतयेत, अन्य कुठल्याही चिंतनाची गरज पडत नाही. ओंकाराला पाद आणि मात्रा हे ऐक्य आहे हे समजून संपूर्ण पादांना जर नीट जाणलं, त्यानंतर कुठल्याही चिंतनाची गरज पडत नाही. काय ठाम आहे तो. याला आई म्हणतात. आई असं सांगत असते, असं शिकवते की तिने शिकवल्यानंतर शिकवण्याचं काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून न किंचिदपि चिंतयेत, याला आईचं शिकवणं असं म्हणतात. आई असं शिकवत असते. अजून आईच्या एका शिकवणीची तुम्हाला दाखला देतो या ठिकाणी. शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. भगवद्गीता, माता भगवद्गीतेचं शिकवण आहे. आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आता तुला दुसरं कसलं चिंतन करण्याची गरजच नाही आहे. या ठिकाणी म्हणतात ओंकारम पादशोध ज्ञात्वा न किंचिदपि चिंतयेत. एवढं जाणलं की सगळं झालं. काल मी एक अत्यंत श्रद्धाळू डॉक्टर यांना सांगितलं की एवढा अभ्यास केला की तुमचं झालंय काम, पण एवढा पूर्ण करा, मनापासून करा. ह्या परिपूर्ण अभ्यासाने न किंचिदपि चिंतयेत, यानंतर काही शिल्लक राहणार नाही चिंतन करण्याचं. वेगळं चिंतन पण करावं लागणार नाही. राम हमारा जाप करे, हम बैठे आराम. आधी जप करावा लागतो. मन ना डोले तन ना हाले, जिव्हा स्मरे ना नाम. राम हमारा जाप करे, हम बैठे आराम. शांत आणि स्वस्थ राहायचं का आता माझी काळजी राम करणार. माझे वडील सांगत असत. त्याचं पहिलं चरण मला आठवत नाहीये. मला वाटतं तुमच्यातलं कोणीतरी नेहमी करता प्रचलित आहे. आणि दुसरं चरण कधीच माहिती नाही कोणाला. रोटी तुझको धुंडत आवे, मन में कर विश्राम, असं दुसरं चरण आहे. आणि पहिलं अतिशय प्रसिद्ध आहे, नेहमी वापरतो आपण. आत्ता फक्त डोक्यात येत नाहीये. खैर,
मला वाटलं भाभींना आठवेल. नदी धोंडे लहर को आहे का काका? नाही, नाही, ते वेगळं आहे. आठवलं तर सांगून देईन. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. बरोबर आहे. दाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम. आणि पुढचं चरण आहे रोटी तुझको ढूंढत आवे मन में कर विश्राम. आम्हाला सगळ्यांना दाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम पाठ आहे. आम्हाला कोणी काही दिलं, अहो तुम्ही अचानक आले, आम्ही तुम्हाला दिलं, तर लगेच आपण म्हणतो दाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम. मोठं दिमाखानी म्हणतो आपण. पण दिमाग पुढच्या चरणामध्ये आहे रोटी तुझको ढूंढत आवे मन में कर विश्राम. हा शांत मनाची स्थिती पहिल्यांदा तुझी असली पाहिजे, म्हणजे मग दाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम म्हणण्याचा तू अधिकारी आहे. काही नाही, कोणाच्या घरी आपण गेलो असतो पण अचानक पोचतो, त्यांच्या घरी आदर्श केले असतात, ते म्हणतात पहा ऐन वेळी तुम्ही आला, लगेच आम्ही म्हणतो दाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम माझ्या नशिबात होत. पुढचं बघ रोटी तुझको ढूंढत आवे मन में कर विश्राम. अर्चना त्यांनी बरोबर सांगितलंय. हे वडील मला हे शिकवायचे की रोटी तुझको ढूंढत आवे मन में कर विश्राम. मला मिळेल की नाही, आता माझं कसं होईल, ह्या चिंता तू करू नकोस. प्रॅक्टिस करत असताना सांगायचे ही चिंता तू करू नकोस. रोटी तुझको ढूंढत आवे मन में कर विश्राम. तू नाथ भागवताचा अभ्यास कर, तू पंचदशीचा अभ्यास कर, तू भगवद्गीतेचा अभ्यास कर, तू शंकराचार्यांच्या प्रकरण ग्रंथ आणि प्रक्रिया ग्रंथांचा अभ्यास कर. म्हणून ज्या वेळेला प्रॅक्टिस सुरू झाली त्यावेळेला माझ्या बरोबरीचे डॉक्टर्स लोक शनिवार रविवार बाहेर गावाला प्रॅक्टिस करत असत. आणि मला वडील म्हणाले या 2 दिवशी तू याचा अभ्यास कर, आता आठवड्यातून 2दा सुरू कर, पण आता बाहेर नको. रोटी तुझको ढूंढत आवे मन में कर विश्राम. म्हणून मी अन्यत्र प्रॅक्टिस साठी कुठेही धावलो नाही, पण सुटी मी आध्यात्मिक अभ्यासासाठी घालवली. रोटी तुझको ढूंढत आवे. कदाचित या गोष्टीचा राजेश्वरजींना फायदा होईल पुढच्या कार्यक्रमाला. आम्ही एवढं विश्रांतीने मन ठेवतो का हो आमचं? आम्हाला मिळणारच आहे याची आम्हाला काळजी असते की आम्ही काळजी सोडतो? कधी कधी काळजी ही भयामध्ये रूपांतरित होऊन जाते. न किंचिदपि चिंतयेत. अहो आत्मचिंतन सुद्धा करावं लागत नाही. मी डॉक्टर आहे असं मला चिंतन करावं लागतं का? नाही करावं लागत. आधी करावं लागत होतं, तेव्हा ऍप्रॉन घालावं लागत होता, तेव्हा स्टेथोस्कोप घालावा लागत होता. उगाच पल्सला हात लावला वा मी डॉक्टर आहे असं 10 लोकात लक्षात आलं पाहिजे हे करावं लागत होतं. पण नंतर नाही करावं लागत. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे असं कधी चिंतन करावं लागतं का? असं चिंतन नाही करावं लागत, कारण तेच मी आहे म्हणून नाही करावं लागत. पण पुरुषातलं पुरुषत्व एका विशिष्ट वयापुरता मर्यादित असतं. पण स्वरूप ते जन्मापासून मरणापर्यंत जसंच्या तसं असतं. जन्म नसेल तरीही असतं आणि मरणानंतरही असतंच. म्हणून स्वरूपाचं चिंतन करावं लागत नाही. मग आधी का बरं साधना सांगतात? एवढं जर तुम्ही म्हणता की स्वरूपाच्या चिंतनाची गरज नाही, मग साधना कशाला करावं लागते? अविद्येचा पदर आला आहे, त्यामुळे मी स्वरूप आहे हे लक्षात येत. पदर म्हणण्यापेक्षा पडदा म्हणूया. पडदा म्हणण्यापेक्षा ताडपत्री म्हणू का? अविद्येचा पडदा आलाय आणि तो पडदा मला माझं स्वरूप जाणवू देत नाही. म्हणून साधना करावी लागते. एक वेळ तो पडदा नष्ट झाला की न किंचिदपि चिंतयेत.
मग मी आत्मा आहे या चिंतनाची सुद्धा गरज पडत नाही. इतका ठाम निश्चय झालेला असतो आणि तो होईपर्यंत चिंतन करावंच लागतं. तोपर्यंत चिंतन करावंच लागतं. मी सांगितलं ना, मांडुक्याची उंची खूप मोठी आहे. आता आपण 6वं उपनिषद अभ्यासतोय, त्यातलं पहिलं प्रकरण आज संपतंय. ह्या हाईटवर आता उपनिषद आहे हे विसरू नका. मग चिंतन जर करायचं गरज पडत नसेल तर उच्चारण करावं लागत असेल का हो? जे जे वाणीने उच्चारलं जातं ते ब्रह्म असू शकत नाही. जे जे रंग दिसतात, रक्त, श्वेत, कृष्ण आणि निळ, ते ब्रह्म असू शकत नाहीत. उघड्या डोळ्यांनी जे पाहतात, एक विचारसरणी आहे तशी की डोळे उघडे ठेवून त्या प्रकाशाकडे बघायचं, ती ज्योतच बघायची. असं डोळे उघडे ठेवून जे दिसतं ते ब्रह्म असू शकत नाही. म्हणून जे जे उच्चारतो, जे जे बोलतो ते ब्रह्म असू शकत नाही. कारण ब्रह्म अनुर्वाच्य आहे. अनुर्वाच्य म्हणजे वाणीने म्हणता येत नाही. अनिर्वचनीय म्हणजे शब्दांनी सांगता येत नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतो यमग्नि अस्य भाषा सर्वमिदं विभाति. न वाग्गच्छति, न वाग्गच्छति, नो मनाः न विद्मो न विज्ञाने अथै तदनुशिष्यात केनोपनिषद. म्हणून ब्रह्मासाठी उच्चारण केलं तरीही ब्रह्माचं हे होत नाही. मग नाम घ्यावं की नाही घ्यावं? आम्ही सद्गुरू सद्गुरू म्हणतो, आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, आम्ही श्रीराम जय राम म्हणतो, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतो. मग म्हणायचं की नाही म्हणायचं? ते तर अनुर्वाच्य आहे. अनुर्वाच्य ब्रह्माचं नाम हे आलंबन आहे आणि नाम हे आलंबन आहे, पण ते नामी रूप असल्यामुळे ते ब्रह्मरूपही आहे. म्हणून अशा पद्धतीने ब्रह्म विचाराने बसवून दिलेला आहे. कन्सेप्ट मधून एकदा गेलं की अनुभवात उतरतो. अनुभवात उतरल्यानंतर कन्सेप्टचं काम संपलं. अनंत मात्र आहे. दृश्य जगात जे जे सामावलं आहे ते ते ब्रह्म आहे, पण ब्रह्मामध्ये दृश्य जगत नाही. काय म्हणतोय? दृश्य जगात जे जे सामावलं आहे ते ते सगळं ब्रह्म आहे. ब्रह्म सामावल्याशिवाय दृश्य जगत असू शकत नाही. कठीण वाक्य काल मी वाचलं होतं, त्याचं सोपेकरण करून तुम्हाला मी आता सांगेन. तुम्ही म्हणाल की कठीण वाक्य काय वाचलं, तर त्याच्या मागे तुम्ही न लागलं तर बरं होईल. तरी पण सांगणार आहे, कारण की 1-2 लोक असे असतात की ज्या लोकांना त्या कठीण वाक्याशिवाय चैन पडत नसतं आणि त्या लोकांसाठी तेवढं वाक्य आम्हाला सांगावंच लागतं. ते कठीण वाक्य मी दासबोधामध्ये वाचलं. थोडं दासबोध इथे होतं पहा आता. आता तुम्हाला सांगितलं तेच वाक्य आहे. जगतामध्ये ब्रह्म आहे, पण ब्रह्मामध्ये जगत नाही. अशा प्रकारचं
कठीण वाक्य मी काल दासबोधात वाचलं होतं आणि आठवलं, कारण मी ते सोपं करून सांगितलं ना. सोपं सांगितलं की माणसाला त्याची तेवढी किंमत नाही राहत, पण कठीण सांगितलं ना की मग असं वाटतं की वक्ता खूप हुशार आहे आणि यांच्यापाशी आपण शिकलो पाहिजे. मग आता कठीण वाक्य सांगतो. काय सांगितलं होतं? जगतामध्ये ब्रह्म आहे, पण ब्रह्मामध्ये जगत नाही. आता कठीण वाक्य काकांनी लिहिलेलं. सर्पाचा रज्जूमध्ये अन्वय आहे, म्हणजे त्याचा रज्जूत समावेश आहे. जेथे रज्जू असते तेथे सर्प नसतो, कारण रज्जूकडून पाहिले तर सर्पाला अस्तित्व नसते, म्हणून रज्जूत सर्पाचा व्यतिरेक आहे. सर्पाचा रज्जूत अन्वय आहे आणि रज्जूत सर्पाचा व्यतिरेक आहे. झालं ना? आता कपाळाला झिंझिणी आणणार असे वाक्य मिळाले की मग थोडस काही लोकांना फार बरं वाटत असतं, त्यांच्यासाठी सांगितलं. चला, असे काही लोक आहेत की ज्यांना ते कठीण वाटतं आणि मग जड आहे असं वाटतं, त्यांच्यासाठी सोपं सांगणं हाच माझा उद्देश असतो. म्हणून मी सोपं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. सोपं असं आहे की पोळीमध्ये कणकेचा अन्वय आहे आणि कणकेमध्ये पोळीचा व्यतिरेक आहे. कणकीमध्ये पोळी नाही आहे, कणकेमध्ये पोळी नाही आहे. कणकेचा पराठा पण बनतो, कणकेचा बिट्टी पण बनते, काय म्हणतात पानगा पण बनतो, पराठा पण बनतो, आणखीन अनेक प्रकार होत असतील. त्यामुळे कणकेचे अनेक प्रकार होऊ शकतात. सगळ्या प्रकारामध्ये कणिक आहे, पण कणकेमध्ये प्रकार नाहीत. कणकेमध्ये प्रकार नाहीत, म्हणून कणकेमध्ये पोळी पानगा याचा अन्वय आहे, व्यतिरेक आहे, आणि पोळी आणि पानग्यामध्ये कणकेचा अन्वय आहे. आपला विचार सुरू आहे. मग नाम घ्यावं की नाही घ्यावं? घ्यावं. का घ्यावं? अज्ञानाची ताडपत्री आम्हाला फाडून काढायची आहे. ताडपत्री का म्हटलं हो? शेवटचं जे काही कारिका आहेत या मंद अभ्यासकासाठी आहे. तीव्र, मध्यम आणि मंद. मंद अभ्यासकासाठी आहे तर ताडपत्री शब्द बरोबर आहे. आणि म्हणून दृश्य जगामध्ये ब्रह्म समाविष्ट आहे, पण ब्रह्मामध्ये दृश्य जगत समाविष्ट नाही. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. हा, पण सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्ट मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. लिहायचं सगळ्यांमध्ये, माझ्याशिवाय होत नाही काही. अशा पद्धतीचा विचार आम्हाला जेव्हा करता येतो त्यावेळेला युज्जित प्रणवे चेतः प्रणवो ब्रह्म निर्भयम. मीला त्यांची आठवण करत असतो, वाचत असतो. प्रणवे नित्ययुक्तस्य न भयम विद्यते क्वचित. न भयम विद्यते क्वचित. आपण जो अभ्यास केला आतापर्यंत काय पाहिलं होतं? न चिंतयेत, न किंचिदपि चिंतयेत. आता पाहतोय न भयम विद्यते क्वचित. क्षणभरा सुद्धा भय नाही वाटत, क्षणभर सुद्धा भय वाटत नाही. न भयम विद्यते क्वचित. वृत्ती ओंकार रूपच करावी. हा ओंकार भयरहित आहे. मी निर्भय झालो पाहिजे. पूर्वी भयाचे प्रकार वेगळे होते. भय सारखंच आहे बरं का, भयाचे प्रकार वेगळे होते. उदाहरणार्थ, वाघ येईल, अस्वल येईल आणि ते आपल्याला खाऊन टाकेल. मोठा पूर येईल, त्यातून आपण वाहत जाऊ. भयाचे प्रकार. आता भयाचे प्रकार बदलले, भय नाही बदलले, पण भयाचे प्रकार बदलले. इलेक्ट्रिक शॉक लागेल, भयाचा प्रकार बदलला.
ऑनलाईन आपले पैसे गहाळ होतील. आपल्या कार्डवरचा नंबर, आपल्या आधारवरचा नंबर ऑनलाईन कोणाला द्यायचा नाही, कोणाला ते सांगायचं नाही. भयाचा प्रकार बदलला. मोबाईल हरवला. आता मोबाईल हा नुसता फोन करण्यासाठी नसून ते वॅलेट पण झालाय. तो हरवला तर दुसऱ्यांचे नंबर्सही आठवत नाहीत आणि पैसेही गेले. भीती वाटते. आम्हाला भीती वाटते. हा भयाचा प्रकार असा बदललेला आता आपल्याला पाहायला मिळतो. न भयम विद्यते क्वचित. पण कुठलाही प्रकार असो, भय नाही बदलत. त्या काळी असलेलं अस्वल वाघ लांडगा आक्रमण करेल ते भय, आणि आजच्या काळात वेगामुळे ऍक्सिडेंट होतील हे भय, भयत्व सारखं आहे. आणि भय राहणार नाही या अभ्यासाने. माझा अभ्यास असा होतोय का लक्षात ठेवा. आणि नसेल होत तर माझ्याशी बोला फोनवर, तिच्याशी बोला फोनवर. आम्ही फोनसाठी पण करत असाल तर बोलाल ना. आपणच मनाला म्हणून घ्यायचं, माझं एवढ्या लवकर कसं भय जाईल. आज एक ताई पाठक म्हणून अचलपूर वरून जॉईन झाल्या होत्या आणि त्या पुन्हा निघून गेल्या. माहिती नाही, पहिल्यांदाच जॉईन झाल्या त्या आज. न भयम न विद्यते न भयम विद्यते क्वचित. इतकुस सुद्धा भय नाही राहत. आई असं सांगत असते, आई असं समजवत असते. आईच्या कुशीत बाळ निर्भय होत. एक लहानसं मूल होतं. त्याला प्रश्न विचारला, तुझ्या अंगावर जर वाघ आला तर तू काय करशील. छोटासा होता. त्यांनी सांगितलं हे तर कोणी पण सांगू शकेल. म्हणे काय, इतकं सोपं आहे याचं उत्तर. म्हणे हो. म्हणे तू काय करशील. म्हणे मी आईच्या मागे लपून जाईल. झालं काम. त्याला एवढा विश्वास आहे की वाघ आल्यानंतर मी आईच्या मागे लपलो तर वाघ मला काही करू शकत नाही. मातृत्वावरचा विश्वास आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हिरकणीचा बुरुज प्रसिद्ध झाला आहे. आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केल्या जात नाही, ती माता आहे. कुपुत्रो जायेत क्वचितपि कुमाता न भवती, आचार्यांचं वाक्य आहे. आणि भगवद्गीता आपली आई आहे. श्रुती ही आपली माता आहे. आपल्या आईचं माहेरचं नाव एक असतं आणि सासरचं नाव दुसरं असतं, पण आई तीच असते. तशी एक नाव, माहेरचं नाव तिचं श्रुती आहे आणि इकडलं नाव तिचं स्मृती म्हणजे गीता आहे. आणि ती सांगते, स्वल्प मप्पस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. महान भयामधूनही तुला मुक्त करते. त्रायते महतो भयात. सगळे श्लोक सांगणं वेळेअभावी मला शक्य नाही, पण ज्यांना मुखोद्गत आहे ना भगवद्गीता त्यांना पटकन कळून जाईल. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. भयमच्या अभयमच्या उपनिषद. प्रणवोय परम ब्रह्म प्रणवश्च परस्मृतः अपूर्वो अनंतरो अबाह्यो अनपराः प्रणवो अव्ययः. ओंकारच परब्रह्म आहे. परब्रह्म स्वरूप जो ओंकार आहे, तो ओंकार
काय करतो आहे? परब्रह्म स्वरूप आहे, अपूर्व आहे, अंतर्बाह्य आहे, भावरहित आहे आणि अव्यय आहे. कधीच त्याचा व्यय होत नाही. भगवद्गीता पण हेच सांगते. मग प्रत्येक ठिकाणी काय काय उल्लेख करू तुमच्याशी? ओंकारा सर्वांचा आदी, सर्वस्य प्रणवो हृदयादी, ह्यादीर मध्या मंतस्यथैव च, एवं हि प्रणवम ज्ञात्वा व्यश्नुते तदनंतरम. सर्वांचा आदी, मध्य आणि अंत ओंकारच आहे. प्रणवाचा असा अभ्यास केल्यानंतर तो साधक तसाच ब्रह्मरूप होतो. 27 नंबरची सगळीकडे गीता आठवते. अहम आदिमच मध्यमच भूतानाम अंत्य एवच. मी सांगितलं ना, एक नाव माहेरचं आहे आणि एक नाव सासरचं असतं, किंवा एकाच आईला 2 नावं असतात. तसे श्रुती माता आणि गीता माता हे 2 नावं एकाच आईची आहेत. आईत फरक नाही आहे. आई 2 नाही आहे. एका आईची हे 2 नाव आहेत. एकाला श्रुती म्हणतात आणि दुसऱ्याला स्मृती म्हणतात. अहम आदिमच मध्यमच भूतानाम अंत एवच. प्रणवम ईश्वरम विद्यात सर्वस्य हृदि संस्थितम सर्वव्यापी नम ओंकारम मत्वा धीरो न शोचती. सर्वांच्या हृदयात राहणार, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. ईश्वर हा ओंकार आहे. आता गीतेमध्ये अहम आदिमचे मध्यमचे म्हटलं म्हणजे भगवान श्रीकृष्ण ओंकार स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मस्वरूप आहे आणि भगवान श्रीकृष्ण ईश्वर पण आहेत. तेच ईश्वर आहेत, तेच ओंकार आहेत आणि तेच ब्रह्म आहे. कारण अहम आदिमच मध्यमच भूतानाम अंते एवच, मीच आहे हो. आणि म्हणून वेद्यम पवित्र ओंकार रुक् साम यजुरेवच सगळ्या उपनिषदांचा दाखला दिलाय. ओंकाराच्या पावित्र्यतेसाठी, ओंकाराच्या श्रेष्ठत्वासाठी गीतेने दाखले पण दिले आहेत. असो, प्रणवम ईश्वरम विद्यात सर्वस्य हृदि संस्थितम मत्वा धीरो न शोचते सर्वव्यापी न ओंकारम मत्वा धीरो न शोचते. काल म्हणून पूर्ण होणार नव्हतं म्हणून आजचा दिवस घेतला. मत्वा धीरो न शोचती. धीर त्याला, धैर्यवान त्याला म्हणतात तो शोक नाही करत, कपाळाला हात लावून नाही बसत. अरे बापरे, आता कसं करू, माझं काय होईल, कसं होईल. अरे प्रश्नांची सरबत्ती चिंतेने एकदा ग्रासलं ना माणसाला की ती चितेपर्यंत घेऊन जाते. फक्त अनुस्वारच काढला आहे, चिंतेचा अनुस्वार काढला की ती चितेपर्यंत जाते. आणि हा अनुस्वार ओंकाराचा जर एकदा समजला ना आम्हाला तर ब्रह्मरूपता येते. आम्हाला तो समजून घेता आला पाहिजे. मत्वा धीरो न शोचती. 8वा भगवद्गीता. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. तिथे धीरस्तत्र न मुह्यती म्हटलंय आणि मत्वा धीरो न शोचती म्हटलंय. तत्र नो मोहा नो शोका एकत्व मनुपश्यताम. एकत्वाचा अभ्यास केला पाहिजे. एक ओंकार, पूर्ण ओंकाराचा अभ्यास केला पाहिजे एकपणाने. असा मला करता आला तर भय नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही. आपण पाहिलाय, माया मात्रम इदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः. ही अद्वैताची सिद्धी आहे. ही
मांडुक्याची उंची आहे ती भगवद्गीतेची छलांग आहे. आई कितीही जरी उंचावरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जरी उडी मारत असेल तरी तिच्या पोटचं पिल्लू नाही पडत, लक्षात ठेवा. आणि पिल्लाचं वजन आहे म्हणून तिच्या उंचीत कमी जास्त होत नाही आणि फांदी पकडण्याच्या जागेत सुद्धा फरक पडत नाही. गीता माता, श्रुती माता आपल्याला घेऊन उडी मारते आहे, आपल्याला पडू नाही देणार, कसंच नाही पडू देणार, धक्का नाही लागू देणार. विश्वास ठेवा आईवर. आईवर विश्वास असला पाहिजे. ज्याचा आईवर विश्वास आहे त्यालाच आई आहे, लक्षात ठेवा. ज्याचा आईवर विश्वास नाही त्याला आई असून नसल्यासारखी आहे. म्हणून यथार्थ ओळख झाली पाहिजे. ओंकारो विदितो येन स मुनीर नेतरो जना, न इतर जना. फक्त मुनींना ते कळतं. मनन करतो त्यांना मुनी असं म्हणतात. ऋष्यते अनया इति ऋषी. ते स्वरूपाला बघतात त्यांना ऋषी असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे ऋषी मुनी असा शब्द प्रसिद्ध आहे. कोणालाही विचारा, लहान मुलांना तुला काय व्हावं असं वाटतं, डॉक्टर इंजिनियर सगळं सांगतील, कोणी ऋषी व्हावंसं नाही म्हणत, कोणी मुनी होऊ असं नाही म्हणत. मी ऋषी मुनी होईल असं कोणाला नाही, कोणाचं ध्येय नसतं जीवनात. कारण हे ध्येय आई वडिलांनी समोर ठेवलं नाही त्यांच्या कधी. ज्ञाते द्वैतम न विद्यते, आगम प्रकरणातली कारिका. द्वैताचं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही, नामो निशान शिल्लक राहत नाही. द्वैत दिसत पण ते नाही याची खात्री असते. त्यामुळे त्याचं भयही वाटत नाही, त्याचं आकर्षणही वाटत नाही. दोन्ही गोष्टी असतात. आपल्या घरात खेळणी असतात, मुलांची किंवा नातवांची. किंवा नातवं झोपले किंवा शाळेत गेले तर मग ते खेळणी घरातले मोठे लोक खेळतात का? तेवढा वेळ चला बा आता आपल्या ताब्यात आलाय खेळण्यात, आपण खेळून घेऊ. ज्ञाते द्वैतम न विद्यते. माहितीये की हा आनंद या खेळण्यात नाही आहे, माहितीये. त्यामुळे त्या खेळण्याशी परिपक्व विचाराची व्यक्ती नाही खेळत. तो आनंद खेळण्यात नाही, खेळण्यामुळे मिळत नाही, कल्पनेने मिळतो आहे. लहान मुलाला हे त्याला माहिती असतं. प्रपंचातला आनंद कल्पित आहे. बालपणीची खेळणी बदलतात आणि मोठीपणी वेगळी खेळणी समोर येतात. पण शेवटी खेळणी बदलली तरी त्याचं खेळणी पण नाही गेलं ना. घर बांधा, कार घ्या, फिरायला जा, अब्रॉड जा. आता अब्रॉड जाण्याचं फॅड आलाय. पूर्वी निदान तीर्थाच्या नावावर तरी फिरत होते, आता तीर्थाचंही नाव नाहीये. काही दिवसात परग्रहांवर जाण्याचं फॅड येईल. खेळणी बदलतात पण द्वैतामध्ये आनंद नाही हे ज्याला कळलं त्याला खेळण्याची गरज नाही. आनंद त्याच्याजवळ परिपूर्ण प्रमाणात आहे. आणि मग खेळण्याचं नामोनिशाण नसलं तरीही तो घुटमळत नाही, त्याला जरा सुद्धा त्रास होत नाही. सगळी उत्तरं आपली आपल्याजवळ तयार असली पाहिजे. एकदा बुद्धी मलविक्षेप दोष, 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 दोष,
मलदोष घालवण्यासाठी कर्म, विक्षेप दोष घालवण्यासाठी उपासना आणि आवरण दोष घालवण्यासाठी ज्ञान. एकदा मल विक्षेप दोष रहित झाले की श्रुती तुम्हाला मदत करते आवरण दोष घालवण्यासाठी. आवरण दोष घालवला की मग स्वरूप स्पष्ट दिसतं आणि द्वैत रूप जगताचा तात्काळ हास होतो. ते खरं नाही हे लक्षात येतं खेळण्यासारखं. मग त्याच्या मोहात नाही पडत आले. याते द्वैतम न विद्यते. 18 नंबरची कारिका आहे. एवढा सगळा अभ्यास आम्ही केला. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति. तर आम्ही ब्रह्मरूपच होतो. कोणतीही परिस्थिती आपल्याला दुःख आणि शोक निर्माण करण्यासाठी सक्षम नसते. आपली उत्तर आपल्याला मिळतात. या अभ्यासाने ही सगळी उत्तरं मिळाली आहेत बघा आपल्या सगळ्यांना. एवढी उत्तरं मिळाल्यानंतरही जर भीती वाटत असेल, एवढी उत्तरं मिळाल्यानंतरही काळजी वाटत असेल, हा अभ्यास केल्यानंतरही जर चिंता वाटत असेल, तर खुशाल लक्षात ठेवा की मी केलेला अभ्यास हा श्रद्धा आणि विश्वास पूर्ण केलेला नाही. खूप लोक गुरु करतात, पण आपल्याला जे करायचं तेच करत राहतात. त्यांनी जे सांगितलं ते नाही करत. आणि मग निरुपयोगी ठरतं सगळं. एक गलेलठ्ठ पेशंट डॉक्टरकडे गेला. म्हणला, डॉक्टर मी काय करू सांगा. मी दिवसातून फक्त 3दा जेवतो, पण माझं वजन नाही कमी होत. गलेलठ्ठ शब्दाचा अर्थ गळ्यापासून ही जी मान आहे ना ही दिसत नसते मधली, त्याला गलेलठ्ठ शब्द आहे. गलेलठ्ठ म्हणजे नुसता शब्द नव्हे, तो नुसता जाडा नाही, त्याचा गळा दिसतच नाही. हे जी छाती आणि हनवटी हे अशा जवळ जवळ आलेल्या असतात, एवढं भरून गेलं असतं मांस, त्याला गलेलठ्ठ म्हणतात. 3दा जेवणारा डॉक्टरकडे गेला, म्हणलं मी पोटभर जेवत असतो, बाकी तर काहीच पाप करत नाही, मी काय करू. तर डॉक्टर म्हणले, असं कर, तू आता टमाटे, काकडी आणि मुरमुरे हे खात जा. मला महिन्याभराने सांग. तो डॉक्टरला विचारतो, तुम्ही म्हणाल तसं करणार डॉक्टर साहेब मी. फक्त टमाटे, काकडी, पपई आणि मुरमुरे हे जेवणाच्या आधी खात जाऊ की जेवणाच्या नंतर खात जाऊ? सकाळच्या जेवणाच्या आधी नंतर की दुपारच्या जेवणाच्या आधी नंतर की संध्याकाळच्या जेवणाच्या आधी नंतर की तिन्ही जेवणाच्या आधी आणि नंतर? तसं गुरु केल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते न समजता आपल्याला जे करायचं आहे ते त्यांनी सांगितलं समजून करतो, त्याचं भय जात नाही, त्याचं दुःख जात नाही, त्याच्या चिंता हटत नाही. तेव्हा समजून घ्यावं की आपण केलेला जो अभ्यास आहे तो श्रद्धा आणि विश्वास रहित झालेला आहे आणि तो अभ्यास केवळ शब्द पातळीवरच झाला, आत नाही ठसला. आत नाही ठसला, केवळ शाब्दिक पातळीवर झाला. याला परोक्ष ज्ञान असं. परोक्ष ज्ञानाचा माणूस बडबड खूप करतो, जगणं नाही राहत. विचाराने, शहाणपणाने
अशी उत्तरं जर आपण नीट शोधली तर यत्किंचितही भीती वाटणार नाही. शोक होणार नाही. न तत्र मोहा न शोकाः एकत्व मनुपश्यताम्. ईशावास्य. मत्वा धीरो न शोचती. म्हणून नचिकेत यमदेवाकडे गेला. त्याला भीती नाही वाटली. मृत्यूच्या देवताच्या घरी जायचं भीती वाटायला पाहिजे. भीती तर वाटलीच नाही. पण ते भेटले नाही तोपर्यंत अन्न पाणी वर्ज्य केलं. पहिले बेटा त्याशिवाय नाही अन्न ग्रहण करणार. म्हणून विचार योग्य पद्धतीने केला पाहिजे. शास्त्र शुद्ध पद्धतीने केला. खूप लोक परमार्थ करतात पण तो शास्त्र शुद्ध पद्धतीने करत नाही. आमची आपली भक्तीच बरी. अरे कर ना. पण आठही भक्ती श्रवणम, चिंतनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम या आठही भक्ती या 9व्या आत्मनिवेदना करता आहे हे विसरू नको. जर या 8 भक्ती आत्मनिवेदनापर्यंत जाऊन नाही पोहोचल्या 8 पैकी कोणती पण ती आत्मनिवेदनाला जाऊन जोडली पाहिजे. मग सख्यातून जा, दास्यातून जा, आत्मनिवेदनाला जोडली पाहिजे. मुख्य भक्ती आत्मनिवेदन भक्ती आहे. त्यामुळे ह्या 8 सहकारी भक्ती आहेत. आणि हे शास्त्र जर समजलं नाही तर आम्ही करत असलो ती भक्ती श्रेष्ठ आहे असं वाटतं आणि त्याचा अवडंबर होतो. साधनाचा अवडंबर करून काय करायचं आहे? साध्य रूप व्हायचं आहे. साधनाचा अवडंबर करून करता काय? विमानापाशी नेणारी जी बस आहे ती अत्यंत चकचकीत आणि सुंदर आहे म्हणून त्या बसमध्येच बसून राहायचं का? साधनाचा अवडंबर करून काय होणार आहे? साधनाचा देखावा करून काय होणार आहे? साध्याप्रत नाही जाणार ना. म्हणून निर्भयता, अभयम असा शब्द वापरलाय भगवद्गीतेने की त्या शब्दाला तोड नाही. अभय. हे शहाणपण विचाराने आलं पाहिजे. अनुभवाने ते झिरपलं पाहिजे. आणि या शाब्दिक अभ्यासाने जर विश्वास आणि श्रद्धेची जोड असेल तर ते आचरणात येतं. नाही तर काही जण प्रवचनही करू शकतील सुंदर पद्धतीने, माझ्यापेक्षा खूप चांगले. पण डॉक्टर काकांसारखा अनुभव आला पाहिजे. शरीराच्या अत्यंत विदीर्ण स्थितीमध्ये त्यांच्या आनंदाला ओटी नाही लागली. काकांचा फोटो बघा, चेहरा बघावं असं वाटत नाही, काकांना बघावं असं वाटत नाही, पण आनंद मात्र तसाच प्रफुल्लित आहे. दृश्य झाले आहेत, क्षीण झाले आहेत म्हणून बघावेशी वाटत नाही. पण चेहऱ्याचा आनंद पाहिला की सगळं विसरून जात. ते म्हणतात 5व्या विकाराच्या उंबरठ्यावर आलोय, 6व्या विकारात प्रवेश करायचा आहे. कळलं असेल सगळ्यांना. आणि मग मरणाची दहशत वाटत नाही. आजकाल दहशत देऊन अनेक गोष्टी केल्या जातात. आत्ताच्या आत्ता तर अँजिओप्लास्टी नाही केली
तेव्हाच्या तेव्हाच निर्णय द्या, तेव्हाच्या तेव्हाच. पुढच्या क्षणाचं आम्ही सांगू शकत नाही. झालं. दहशतीचे प्रकार बदलले आहेत. दहशत तीच आहे जी आधी होती. एकदम वाघ समोर आला, दहशत आता खाऊन टाकेल. तसं आत्ताच्या आत्ता सांगा, अँजिओप्लास्टी करायची की नाही करायची, नाही तर आम्ही जबाबदार नाही. अशा वेळी ज्यांनी अभ्यास केला असेल त्याच्या अंतःकरणात असमाधान येत नाही, अशांती राहत नाही, अतृप्ती निर्माण होत नाही, तो घाबरत नाही, तो भीत नाही, तो हळहळ करत नाही. त्याच्या अंतःकरणात जराही विचलितता नाही. हा अभ्यास आहे. विश्वासाने अभ्यास करावा लागेल, श्रद्धेने अभ्यास करावा लागेल. केलेल्या अभ्यासाचा मनन करावं लागेल. म्हणून काकांची शेवटची ओवी या ठिकाणी वाचतो, 317 नंबरची. ऐसेनी निश्चयो मनी. काय करावं लागेल? हा निश्चय अंतःकरणात करावा लागेल. तोची जगती मुनी, तो मनन करणारा मुनी आहे, ज्याचा असा निश्चय झाला आहे, जो केवळ शब्दज्ञानी अमुनी. तो अजूनही राग येतो, अजूनही भय वाटत, अजूनही चिंता दूर आहे. तो केवळ शब्दज्ञानी आहे, तो मुनी असत नाही, तो ऋषी असण्याची सुतराम शक्यता नाही. आणि पूर्ण ओंकाराचा अभ्यास मला मनन करायला लावून मुनी करतो आणि ऋष्यते इति स्वरूपाचं दर्शन घडवतो. ते मी आहे हे स्वरूपाचं दर्शन आहे. असं दर्शन आपल्या सगळ्यांना डॉक्टर काकांच्या कृपेने नक्की होऊ शकतं. होईल नाही म्हणत, नक्की होऊ शकतं. पण त्या पोट तिडकीने ऐका, त्या पोट तिडकीने जगा, आणि तो आनंद, ते अभयत्व, ती पराशांती अनुभवा. ती आपल्या सगळ्यांना निश्चित प्राप्त होईल. हे डॉक्टर काकांच्या सामर्थ्यावर आणि दयाळुत्वावर माझा विश्वास असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगू शकतो, आज आगम प्रकरण पूर्ण झालेलं आहे. सोमवारपासून वैतथ्य प्रकरणाला प्रारंभ होतो आहे. आदरणीय नीलाताई वैतथ्य त्या कारिका म्हणणार आहेत. आता मंत्र समाप्त झाले 12ही. आता पुढच्या सगळ्या कारिका आहेत. त्या कारिका किती बारीक आहे हे तुम्ही पाहिलंय, पण आपलं जीवन घडवणारे आहेत हेही तुम्ही पाहिलं आहे. असं आपलं जीवन कृतार्थ हो, अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो आणि आज थांबतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.